झालंय काय तुला? बाहेर काय चाललं असेल हा विचार करतोय. मला खूप टेन्शन येत आहे. तू काही काळजी करू नको, ती पोरं हुशार आहेत, सांभाळून घेतील. हाय नो. काय ना हे म्हणजे खोटं बोलणं वगैरे मला खूप अनकम्फर्टेबल होतं या सगळ्यामुळे. त्या दिवशी मी खोटं बोललो, पण ना माझा स्वभाव असा आहे की म्हणजे जे असेल ना मी तोंडावर सांगून टाकतो. मला खोटं नाही बोलतायत. कदाचित हे सगळे प्रॉब्लेम्स या माझ्या अशा स्वभावामुळेच क्रिएट झालेत. म्हणजे आजी, जेव्हा मी आणि गौरी एकमेकांपासून लांब झालो तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं गौरीला मला काय वाटतंय तिच्याबद्दल. ते म्हणजे मी स्पष्टपणे म्हटलं होतं तिला की हे बघ, मला या क्षणी तुझ्याकरता वेळ नाहीये, कारण माझ्याकरता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझं काम, काम आणि काम, बस. खोटं बोलत होतास तू, दुसऱ्यांची नाही स्वतःची. म्हणजे सगळ्यांना जमत नाही रे ते. आय नो आजी, पण मला खरंच असं वाटतंय की ओमनं ईशाच्या बाबतीत आता सगळं कन्फेस करायला पाहिजे. आय मीन आय डोंट सी एनी पॉइंट इन दिस ड्रामा आजी. अरे प्रॉब्लेम काय झाला, ईशाच्या आजोबाला ईशाला भरलेल्या घरात द्यायची होती आणि ती ओमच्या प्रेमात पडली आणि ओमला कोणीच नाहीये. मग आम्ही ह्या घरात आलो तेव्हा हे घर भरलं आणि त्यांच्या जुळवाजुळवीत हा पसारा मांडावा लागला. मला कळतंय ते, पण आता मी आहे ना, सो नाउ ओम कॅन टेल द ट्रूथ. मला असं वाटतंय की हे असं सारखं सारखं खोटं बोलण्यामुळे प्रॉब्लेम्स अजून वाढतील. अरे बरोबर आहे तू म्हणतोस ते, पण डिसिजन त्यांनाच घेऊन दे. आफ्टर ऑल त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, त्यामुळे योग्य वेळ कोणती ती त्यांनाच कळेल. यू आर राईट. बरं आजोबा मी निघतो. अरे नाही, बस 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 बस. म्हणजे अजून तुम्हाला तुझी काही माहिती सांगितली नाही, तुझ्या आवडी निवडी सांगितल्या नाही. हा, व्हेज नॉन व्हेज दोन्ही आवडतं मला. नाही नाही नाही, मी खाण्याचं नाही विचारत, मग संगीताची आवड आहे की नाही. नाही हो, काहीतरीच काय. अरे संगीता म्हणजे मुलगी नाही, म्युझिक म्युझिक. हा हा, गाणी. हा, साधी गाणी आवडतात मला. हे बघ, गाणं कधी साधं वगैरे नसतं, एक तर ते गाणं असतं किंवा नसतं. तुला शास्त्रोक्त संगीतात रस आहे? शास्त्रोक्त? तुला शास्त्रोक्त संगीत म्हणजे काय माहित नाही? नाही. अरे मग मी सांगतो ना तुला. हे बघ, मन तरपत हरदाराशन को तरपत हरदारा शाही सम धा दिन धा 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 तीन ता तीन धा 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 तिरकड धा मन तरपत. अरे हा मालकोस हो का? तुम्हारे प्यार का मैं हूँ जोगी. अरे मुलांनो, तुम्ही सगळं माझं गाणं डिस्टर्ब केलं रे. काय सांगायचं, तुम्ही कसे आलात, तसे दार उघडून आलात एकदम. अरे एवढं सुरेल गाणं तुम्ही कधीतरी ऐकलं होतं का? चला आपण बाहेर खेळू, बाहेर खेळू. चला चला. बाहेर का? अरे मी गोष्टी सांगतो, गप्पा मारतो. चला बाहेर. तो लॅम्प आहे, लॅम्प चालू होतो. मग तिथे ठेव बघू. आता ते बटन दिसते माग, हा ते ऑन कर. लागला? हे लय भारी रे. अरे एक नंबर एक नंबर. खरंच जादू आहे. कशी केली? चला मी तुम्हाला ते बाहेर दाखवतो. चला 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 माझ्या बरोबर चला. अगं जादू बिदू काय नसते ग, ती बॅटरी असते आणि ते बटन दाबल्यावर तो दिवा पेटतो. सिंपल. हे जादू बिदू काय नाही ग, त्यामध्ये ना बॅटरी असते, ते बटन दाबलं की तो दिवा लागतो. सिंपल. अरे बंटी, काय सही नक्कल केली रे तुझी. नाव काय रे तुझं? मी ईशा, ओम.
नाव काय? मी कौन? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। नाम है शहंशाह, मतलब समीर। बच्चन साहेब, अमिताभ बच्चन। मग सेम टू सेम बच्चन आहे की नाही? आता ओळखून दाखव। अरे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है समीर, कोई शक? अरे क्या बात है, इतन तेतन मेतन लावले, वा वा वा। अगं ईशाताई जोराशी उशीर आलीस आणि काय अमिताभ बच्चन आणि मिथुनची नक्कल केली। आता नाना पाटेकर झालं पाहिजे, हो की नाही? नाना पाटेकर झालं पाहिजे ना, हे चालणार नाही आम्हाला, हे बरोबर नाही। ऐका ना जरा, तुम्ही उगाच त्याला त्रास देताय। चला आपण जाऊया बाहेर, चला। हो, त्रास वगैरे काय नाही, अशीच आमची गंमत चालली होती सगळी। ओम दादाचं आणि तुमचं लग्न ठरलंय ना? हो, कॉंग्रॅट्स। थँक्यू। समीर म्हणजे काय रे? आधी मला तू सांग, पिंकी म्हणजे काय? पिंकी म्हणजे काय मला माहिती नाही, पण मी जेव्हा छोटे होते तेव्हा माझे गाल गुलाबी होते, म्हणून माझं नाव पिंकी ठेवलं। आता समीर म्हणजे सांग ना। समीर म्हणजे, तुला माहितीये समीर म्हणजे काय? अमीरचा भाऊ असेल ना कोणतरी। नाही रे, बरं मी तुम्हाला कोड घालतो, तुम्ही ओळखून दाखवा समीर म्हणजे काय। हा, आता हा, आपल्या इथे खोलीत फॅन लावलाय, तो फॅन जर आपण बंद केला तर मी येणार नाही। मी सांगते हा बा, आता मी सांगितलं मी कोण, आता ओळखा तुम्ही, आता तुम्ही ओळखा। फॅन बंद केला तर मी येणार नाही। अरे मी नाही, तो। तेच ग, पण बंद केला तर। जानी, कुछ सूझ नहीं रहा है तुम्हें? मैं बताता हूँ, अगर ये पंखा बंद हो गया तो हवा नहीं आएगी, मतलब हम नहीं आएंगे। हवा मतलब समीर, यानी कि हम लोग। कोणाची नक्कल केली रे? मला पण नाही माहिती। कोणाची केली सांग ना, कोणाची केली? आता नाना पाटेकर, हो आता नाना पाटेकर तू केलंच पाहिजे, असं नाही चालणार रे। प्लीज कामत आजोबा, अहो आजोबा तुम्ही बसा ना इथे बसा, पाणी प्या, शांत व्हा जरा। त्यांना पाणी देताना। हा देते। हे बघा इकडे बसा आणि इकडे आले, हे बघा तुम्ही इथे शांतपणे बसा, पाणी प्या। हे काय, मी जातो। कुठे जाताय? मी माझ्या घरी जातो। हळूहळू ते ऐकतील ना, आपल्याला असं बोलायचं नाहीये, तुमचं घर आमचं घर असं नाही करायचंय। हे बघ, हीच फसवी आहे ना, याचं मला टेन्शन येतं। म्हणून तुम्ही शांतपणे बसा, उगाच येरझार घालून तुमचं टेन्शन वाढवू नका, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं। असं काय करताय? पाणी प्या आता। यांना इथे बसव, मी क्लास। कुठे अगं कवड्याने बोलतेस, हळू बोल। नीट ते येत आहेत, मी फक्त अलर्ट केलं की ते येत आहेत, त्यांचं आवरून झालंय। आवरून झालंय ना, तर जा म्हणा। काय म्हणताय आजोबा? काय कुणाला जायला सांगताय? कुठे जायला सांगताय? मला जायला सांगतायत ते, कारण मला पटवर्धन सरांकडे क्लासला शिकवायला जावं लागतं ना, तर मला उशीर होतोय, तर उशीर होऊ नये म्हणून जा असं म्हणतायत ते। आवरून झालंय तर आवरलेल्या माणसाने म्हणजे मी जावं, कारण त्यांनी मला नोकरी दिली ना पटवर्धन सरांकडे, मग त्यांचं इम्प्रेशन पटवर्धन सरांपुढे वाईट पडेल ना मी जर गेलो नाही तर, असं म्हणून ते मला जा म्हणतायत। तुम्हाला पटलं ना मी काय म्हणालो ते? हो म्हणजे मी निघतो। अच्छा, बाय बाय बाय। गेले वेळेवर गेले। खूप फ्रेश वाटलं ना मला, खरंच पाण्याला जीवन म्हणतात ते काही उगीच नाही हा आजोबा। तोंडचं पाणी पळेल म्हणतात तेही काही खरं नाही। खरंच आहे ते, खरंच आहे। हो हे पण बरोबरच आहे। मुलं कुठे गेली ग थाना? ते समीर दादाशी आतमध्ये खेळतायत। हा हो का? अगं आम्हाला निघायचंय आता लवकर। पिंकी हळू बोला, खालच्या पट्टीत। सॉरी हा, आमचं सासवडचं घर इतकं मोठं आहे ना आजोबा, त्याच्यामुळे आम्हाला ती मुलं कुठल्या कुठे खेळत असतात ना, ती सवय झाली ओरडायची। नाही, आमचं घर लहान आहे ना, लहान। हो पिंकी
ये ना एक मिनिट. खरंच लहान आहे तुमचं घर हं? काकू हा बघ, हा समीर दादा. हो का? हा खूप भारी आहे. अगं, हाय ना वेगवेगळ्या ऍक्टर्सच्या नकला करतो आणि एकदम भारी ग. बघायचं एकदा करून प्लीज. हा अमिताभ बच्चन. नंतर हा नंतर आता सगळं आपण चला आता जाऊ, नाही तर शिबिराला उशीर नाही का होणार. अरे हो पण एकदा शेवटच्या जाताना. तो फिर चलो बच्चों मिलते हैं ब्रेक के बाद. येस चल गा लवकर चल पुढे. इशू संध्याकाळी पाणी येईल ना, नसेल तर परत येणार. येणार ना, या ना असं म्हणते ती. या ना या. हाय ग, हो ना, येऊ आम्ही. हा चल लवकर. बाय. हे सगळं असंच चालू राहिलं ना तर मला हार्ट अटॅक येईल. का हो? का? ये इकडे बस इथं, तुला सगळं पहिल्यापासून सांगतो. बस, सगळं पहिल्यापासून सांगतो. हे असं आहे सगळं. असं आहे सगळं असं आहे. असं आहे. अरे काय चाललंय यांचं, किती वेळ. अरे कंटाळा आला शी. या इवन आय एम बोर्ड अजी. ए धना, आता काय चाललंय ग बोंबाबोंब? नाही बोंबाबोंब नाही, आत्ता तरी गेल्यात त्या. आत्ता गेल्यात? म्हणजे अहो शिबिराला घेऊन गेल्यात पोरांना, पण रात्री परत इथे येऊ शकतात. असं कसं करेल ईशा? तिला माहित नाही का काकाचा मुलगा आहे इथे? अहो हो, पण घरातलं पाणी गेलं तर त्या काय करणार आहे? तिथंच यावं लागणार त्यांना. इथंच काय यावं लागणार त्यांना? हा म्हणजे त्यांचे कोणी ओळखी पाळखीचे असतील की नाही आसपास, नेबर्स असतील ना, त्यांच्याकडे जा म्हणावं. नाही काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला दिसतोय अहो. इज इट? हा आजी मग त्या रात्री इथं नक्की येणार, आय टेल यू. अरे बापरे. हा अरे येऊ दे बघून घेईन मी. या काय बघणार आहे? बघून घेईन म्हणजे. मग ओ गॉट इट, डिमेन्शिया. आजी एकदा होऊन जाऊ दे ना. इवन आय वॉन्ट टू सी. अरे काय नाटकाचा खेळ बिळ चाललाय की काय? आय वॉन्ट टू सी. अरे काय नाही रे, नुसतं म्हणायचं मला विश द्या, विश. दॅट इज ऑल. बोला. कुठे आहेस? कुठे असणार आहे? तुझ्या घरी आहे. आय एम सॉरी, मी घरीच आहेस ना ते कन्फर्म केलं. बरं झालं तू सुट्टी घेतलीस म्हणून, नाही तर आज काय खरं नव्हतं. घरी सगळं ओके आहे ना? ओकेच असणार आहे आता काय. मला गेलास एकटीला सोडून ना, आता मी बघते इथे एकटी सगळं. आय एम सॉरी ना, तू सांभाळशील का सगळं? आम्हाला कॉन्फिडन्स आहे. मला एक महत्वाचं काम होतं म्हणून मी निघालो पटकन. पण मला सांग, तुझे बाबा कुठे आहेत? मला ते सकाळपासून दिसलेच नाहीये. अगं त्याला मी आजीच्या खोलीतच बसायला सांगितलंय आणि बाहेर येऊ नको असं सांगितलं, उगाच गडबड नको व्हायला. बरं ऐक ना ईशा, मी बाबाला परवासाठी थँक्स म्हटलं. खरंच? किती छान. काय म्हणाले ते? काय नाही, खुश दिसत होता. व्हेरी गुड. आय एम सो प्राऊड ऑफ यू. ठीक आहे बरं, काय लागलं तर सांग लगेच मला, मी पळतो आता. आणि काही काळजी करू नकोस, काही गोष्टी आता आपल्या हातात नसतात ईशा. थँक्स. चल बाय. ओके बाय.
हॅलो 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 गौरी, मी अजित बोलतोय. मी खर तर हॅलो हॅलो गौरी, हॅलो, हा डॉक्टर देसाई आहेत का? डॉक्टर सेक्रेटरी आहेत आमच्या सोसायटीचे. बघ कसं खडसावते त्यांना, चांगलं सरळ करते. हॅलो, हा नमस्कार, मी ऍडव्होकेट ईशा देशमुख बोलतेय. काय प्रॉब्लेम आहे? पाणी येत नाही आपल्या सोसायटीत कधी, का का असं होतंय? इमर्जन्सी काही प्रोव्हिजन नको का आपल्याकडे? हो नाही बरोबर आहे, हो ते सगळं बरोबर आहे. तुम्ही नाही मी कुठे असं म्हटलं? हो ना हो ना काका हो बरोबर आहे, तुम्ही खूप काम करता, अगदी अगदी मनापासून काम करता तुम्ही. नाही नाही आम्हाला कोणालाच काही शंका नाही याबद्दल. आणि हो 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 बरोबर आहे. मी काय म्हणते काका, म्हणजे असं काही नाहीये, प्लीज तुम्ही असं राजीनामा वगैरे द्यायच्या गोष्टी नका करू. हा आम्हाला सगळ्यांना तुम्ही हवे आहात सेक्रेटरी म्हणून. हो हो नाही नाही तुम्हाला असं वाटलं का? अहो मी वकील आहे हो काका, मी धमक्या कशा देईन? अहो तुम्ही नाही का डॉक्टर देसाई अशी तुमची ओळख करून देता, तशी मी ऍडव्होकेट ईशा देशमुख अशी माझी ओळख करून दिली. बाकी काय शपथ. हा मग टँकर नाही का मागवलं तुम्ही? आणखीन काय करणार तुम्ही? पण नाही बरोबर आहे तुमचं. हो 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 हो. आणि परत कुणी तुम्हाला या विषयावरून बोललं ना तर तुम्ही फक्त मला सांगा, आपण बघून घेऊ नये एकेकाला. हो 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 ओके 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 ओके. नाही मी 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 फोनच नाही करणार तुम्हाला, हे सांगा. नाहीच करणार मोई फोन. ती बीपीची गोळी घ्याल ना रात्री? ओके बाय बाय, हॅव अ गुड डे, बाय. एक मिनिट, तुम्ही मला हसू नका बरं का. तू झापणार होतीस त्यांना असं? हॅलो हॅलो काका. हे बघ मी खरंच बोलायला सुरुवात केली होती, पण त्याच्यावर ते म्हणले की हे बघा मी बीपी पेशंट आहे, असे फोन मला जर काही येत राहिले तर मला हार्ट अटॅक येईल. बापरे. मग विचारांना खरंच काही झालं तर लास्ट कॉल मध्ये माझा नंबर सापडायचा, हॅरॅसमेंटचा प्रूफ होईल माझ्या अगेन्स्ट. काहीही बोलतेस तू. मग बर ते सोड, मला सांग टँकर पाठवतायत का फायनली? अगं काय सगळंच टेंटेटिव्ह बोलतायत, काहीच धड सांगत नाही. त्यांना सांग आता लवकर पाठवा, नाही तर आम्हाला अटॅक येईल. हो बाई, खरंच खरंच अटॅक येईल. काय इशू, काय झालं? टँकरचं येतोय का? हो येतोय, टँकर पाठवतात. हा बरं झालं बाई. चला तो एक प्रश्न सुटेल. नको बाई, अगं थांब, पाणी पिते आधी, नको चहा. मुलं गेली शिबिराला ना, मला शांत वाटलं बाबा. आता जरा मी शांतपणाने बसते जरा वेळ. पण बिचारी पोरं यार, त्यांना ना सुट्टी पण शिबिर बिबीर ह्याच्यातच घालवावी लागते. काय खेळायला दिवसच नाहीत त्यांच्या हातात. बिचारी मुलं बिलं नाही, बिचारे पालक असतात. ही आमची पोरं पाहिलीस ना कशी आहे ती. अशा मुलांसाठी शिबिर असलं ना, पालकांना जरा शांतता मिळते का सुट्टीमध्ये. अगं 1 ते 1.5 महिना सुट्टी, आणि ही अशी मुलं सतत घरात, काय होईल त्यांचं? ऍक्च्युली सगळ्या शिबिरांना धन्यवाद आहेत बाबा. चांगलं चांगलं शिकवतात आणि 5 तास पालकांना आराम देतात. हो की नाही? चल मी आता जरा शांतपणाने बसते. हा पडते जरा वेळ. ओमच्या खोलीत इथे समोर. हो चालेल. बिचारे पालक. नाही अगं, माझी आई आहे गाडव. तुझी
तुझी आई गाढव काय बोलतेस मला कसं कळणार? कसं कळणार म्हणजे बोललो असतो ना आता. तुला कळत नाही का? पण मी कशी दिसते ते तू मला ओळखलं नाहीस का बावळट? अगं पण मला माहिती कसं असेल ना की तुझी आई इथे या वेळेला झोपली असेल माझ्या बेडवर. पण ते सगळं मरू दे, तू इतक्या लवकर कसा आलायस? संध्याकाळचे 5:30 वाजले. 5:30 वाजले? उठवायला पाहिजे तिला. पोरांचं शिबिर सुटेल 6:30 वाजता. राहू तिकडे झोपू दे तिला. धनात चहा टाकते त्याच्यानंतर उठवू आपण तिला. ठीक आहे. बरं ऐक ना, कुठे आणि शिबिर? ते कला छायाचं इथे रे, पत्रकार नगर. मग कसलं टेन्शन घेतेस? 10 मिनिटात पोचू आपण तिकडे. तू येणार आहेस? हो ऐक ना, आई झोपली आहे ना कन्फर्म. मिठी मार ना एक पटकन. लहान वाटते का रे? लाच काय पण